नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे मासे स्वप्नात आले तर किंवा स्वप्नामध्ये मासा दिसणं तर या माशांचा अर्थ काय होतो, असा प्रश्नसुद्धा अनेकांनी विचारला आहे. मित्रांनो, पाणी हे माणसाचं जीवन आहे, लक्षात घ्या. आणि या पाण्यामध्ये असणारा मासा, हा मासाबद्दल आपण अनेक वेळा चर्चा करत असतो. काही लोकांना स्वप्नामध्ये मासेमारी करताना दिसतात, काही लोकांना मासे पाण्याच्या बाहेर दिसतात, काही लोकांना मोठे मासे दिसतात, काहींना छोटे मासे दिसतात, तर काही लोकांना रंगीबेरंगी असे सुद्धा मासे मित्रांनो दिसतात. मग स्वप्नामध्ये हे मोठे असतील, छोटे मासे असतील, हे जर आपल्याला दिसले तर काय होतं? नंतर अजून एक प्रश्न विचारला जातो का जर एखादी महिला प्रेग्नंट असेल आणि तिला जर स्वप्नामध्ये मासा दिसला तर ते कोणते संकेत आहेत मित्रांनो? चला तर मग आपण बघूया मित्रांनो की मासे जर स्वप्नात आले तर कोणते संकेत मिळतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं का मासे जर स्वप्नात आले तर मित्रांनो हे शुभ संकेत आहेत. कारण तुम्हाला माहितीसाठी सांगतो का मासे म्हणजे तुम्हाला जो पाणी म्हणजे जसं जीवन आहे किंवा मासे म्हणजे आपण ज्याला एक चप्पळ प्राणी लक्षात घ्या आणि जो पाण्यामध्ये असतो लक्षात घ्या. त्यामुळे मासा हा पाण्यात दिसणं हा धनलाभ होणं किंवा तुमची जे काही व्यवसाय असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल त्याच्यामध्ये वृद्धी होणं. आणि पाणी स्वच्छ पाण्यामध्ये जर तुम्हाला मासा दिसला, पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये, मग नदीचं असेल किंवा कुठल्याही स्वच्छ पाण्यामध्ये दिसला तर तुमचं आरोग्य किंवा तुमच्या जीवनामध्ये भरभराट होईल असा त्या माशाचा अर्थ होतो. आणि धनप्राप्तीचे सुद्धा योग असतात मासा पाण्यात दिसल्यानंतर. परंतु हा जो मासा मोठा असेल, खूप मोठा असेल आणि भयानक असेल लक्षात घ्या, तर ते मात्र अशुभ असतं. शार्कसारखा मासा जर स्वप्नात दिसला मोठा, लक्षात घ्या, त्याला आपण शिकारी मासा म्हणतो किंवा आपलं व्हेल मासा, ही जे मासे दिसतात लक्षात घ्या, किंवा त्याच्याहीपेक्षा तुम्हाला तो जसं आपला देव मासा लक्षात घ्या. तर हे जे मासे आहेत, जे मासे आपली शान आहेत किंवा ज्या माशांना फार महत्त्व आहे लक्षात घ्या, असे सगळे मासे स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे आपल्याला शुभ संकेत असतात लक्षात घ्या. त्यानंतर जर समजा तुम्ही स्वप्नामध्ये कुठंतरी नदीच्या कडेला गेलेला आहात किंवा समुद्रावर कुठंतरी गेलेला आहात आणि तुम्ही मासेमारी करतात किंवा बोटीत बसून एखादे तुम्हाला सांगतो मासे पकडतात, जाळे वगैरे टाकतायत असं दिसलं तर लवकरच तुम्ही एखादा नवीन उद्योग असेल किंवा एखादा व्यवसाय असेल किंवा नवीन धंद्यामध्ये तुम्ही पदार्पण करणार असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला छोटे मासे दिसले किंवा रंगीबेरंगी मासे दिसणं, छोटे आणि रंगीबेरंगी मासे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे तुमचं जीवन एकदम आनंदी जाणार आणि सुख शांतीचं जाणार असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे पाण्यातले जे मासे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, मग ते काही गढूळ पाण्यामध्ये असतील. त्याच्या उलट अजून एक असं आहे की जर हे पाण्याच्या बाहेर तुम्हाला मासा दिसला, आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पाण्याच्या बाहेर मासा राहू शकत नाही, आणि तरीही तो मासा जर तुम्हाला पाण्याच्या बाहेर दिसला मित्रांनो, जिवंत मासा दिसला, तर तुम्ही अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा अतिशय अडचणी आल्या, काही संकट आली तरी तुम्ही न डगमगता लक्षात घ्या ती त्याच्यावर तुम्ही मात करू शकतात असा त्याचा अर्थ होतो. माशाच्या बाबतीत एक स्वप्न थोडं अशुभ मानलं जातं, ते म्हणजे जर तुम्हाला मृत मासा सापडला किंवा स्वप्नामध्ये दिसला तो, म्हणजे काय होतं मित्रांनो लक्षात घ्या, मासा हे जीवन मानलं जातं, धनप्राप्तीचं किंवा जीवनाचंच प्रतीक आहे मासा, जसं पाणी आपलं जीवन आहे त्याप्रमाणे. आणि मग हा जर मृत अवस्थेमध्ये आपल्याला जर दिसला तर मात्र आपल्याला काही संकट किंवा काही अडचणी आपल्या आयुष्यात भविष्यामध्ये येण्याची शक्यता असते लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो मासे स्वप्नात येणं हे काही फार अतिशय अशुभ स्वप्न आहे असं नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न राहिला, तो म्हणजे एखादी स्त्री प्रेग्नंट असेल आणि तिने जर मासा पाहिला, स्वप्नामध्ये मासा दिसला, तर तिच्या पोटी चांगला विद्वान किंवा हुशार किंवा जो काही कोणी जन्माला येईल तो अतिशय हुशार असेल असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. आणि त्याचं जीवन अतिशय सुख आणि शांतीचं जाईल आणि त्याचा जन्म झाल्यानंतर त्या घराची भरभराट होईल असा त्याचा अर्थ असतो लक्षात घ्या. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची मासे असतात, आपल्याला कधी ना कधी ते दिसत असतात मित्रांनो. जर तुम्हालाही कधी मासा स्वप्नात दिसला असेल तर त्याच्यानंतर तुम्ही अवलोकन करा 4 दिवसात 8 दिवसात तर काय घडतं तुमच्या आयुष्यात. तुम्हाला जर या माशांचा काही अनुभव आला असेल मित्रांनो तर आम्हाला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.